नमस्कार, मी आशा. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधला आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.5 सॉल्व करायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल मी लिहून घेतलेला आहे. तर या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला जे काही काढायला सांगितलं असेल ते पहिल्यांदा कन्सिडर करायचं. तर या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, फाइंड द नंबर्स. तर 2 नंबर्स आपल्याला काढायला सांगितले, तर 2 नंबर्स आपण कन्सिडर करायचे आणि 2 नंबर्स कन्सिडर केल्यानंतर आपल्याला कधी पण या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये 2 कंडिशन दिलेल्या असतात. त्या 2 कंडिशनवरून 2 इक्वेशन्स फॉर्म करायचे, ते 2 इक्वेशन सॉल्व करायचे आणि आपण जे कन्सिडर केलं होतं तेच आपल्याला आन्सर मिळेल. ओके, आता आपण नंबर कन्सिडर केले होते, आपल्याला नंबर्स मिळतील लास्टला, तेच आपलं आन्सर आहे. तर एवढे सिम्पल आहेत एक्झाम्पल. तर कसं सॉल्व करायचं ते आपण बघूया. ओके, तर ॲट फर्स्ट 2 numbers differ by 3. The sum of twice and the smaller number and the thrice of the greater number is 19 दिलेलं आहे. तर फाइंड द नंबर्स सांगितलेले आहेत. तर आता इथं 2 नंबर्स सांगितलेले आहे, आपण कन्सिडर करूया. 2 नंबर्स आर एक्स आणि वाय. पण सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलं आहे, स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर सांगितलेला आहे. तर आपण काय करूया, लेट द स्मॉलर नंबर इज एक्स अँड द ग्रेटर नंबर इज वाय, किंवा तुम्ही कोणता पण नंबर कन्सिडर करू शकता. लेट द ग्रेटर नंबर इज एक्स अँड द स्मॉलर नंबर इज वाय. तर फर्स्ट ऑफ ऑल त्यांचा डिफरन्स किती दिलेला आहे, 3. तर ग्रेटर नंबरमधून जर स्मॉलर नंबर मायनस केला तर डिफरन्स येतो 3. ओके, लेट द स्मॉलर नंबर इज वाय अँड ग्रेटर नंबर इज एक्स. ओके, तर आता बाय द फर्स्ट कंडिशन, काय फर्स्ट कंडिशन आहे, 2 numbers differ by 3. दिस इज आवर फर्स्ट कंडिशन. मीन्स डिफर मीन्स स्मॉलर नंबर, ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस केला तर त्यांचा डिफरन्स येतो 3. तर ग्रेटर नंबर आहे एक्स मायनस स्मॉलर नंबर वाय इज इक्वल टू 3. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन आपण फॉर्म करणार आहे सेकंड कंडिशनवरून. ओके, आता काय सांगितलं आहे, बाय द सेकंड कंडिशन. बाय द सेकंड कंडिशन काय आहे, द सम ऑफ ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर. ओके, बाय द सेकंड कंडिशन. फर्स्ट ऑफ ऑल आपण ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर कोणता आहे आपला, वाय आहे. ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर मीन्स 2y आणि थ्राइस ऑफ ग्रेटर नंबर. आता थ्राइस ग्रेटर नंबर कोणता आहे, एक्स. तर थ्राइस मीन्स 3x. तर आता थ्राइस ऑफ ग्रेटर नंबर आणि ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबरची जर सम केली तर ती किती येते आहे, ती 19 येते. तर बाय द सेकंड कंडिशन आपल्याला असं मिळेल 3x. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक्सची टर्म घेऊया, प्लस 2y इज इक्वल टू 19 आलं. दिस इज आपलं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 आपण सॉल्व करूया. आता 1 आणि 2 सॉल्व करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला यांचे कोएफिशियंट सेम करावे लागतील. कोएफिशियंट सेम करून ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून एक जो व्हेरिएबल आहे तो आपण कॅन्सल करूया. इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मिळेल आणि आपण सॉल्व करूया. ओके, तर आता इक्वेशन नंबर 1ला जर मी 2ने मल्टिप्लाय केलं तर इथं प्लस 2y आणि मायनस 2y ह्या इक्वेशनची ॲडिशन होईल आणि मला इक्वेशन ही 1 व्हेरिएबल एक्समधलं इक्वेशन मिळेल. तर ॲट फर्स्ट मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. आता इक्वेशन 1ला जर 2ने मल्टिप्लाय केलं, 2 मल्टिप्लाय बाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आलं. आता 2ने ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय करूया, 2x मायनस 2y इज इक्वल टू, इथं पण मल्टिप्लाय करावं लागेल, 3 मल्टिप्लाय बाय 2. ओके, इथं येईल 6. दिस इज इक्वेशन नंबर 3. तर आता आपण इक्वेशन नंबर 3 आणि 2ची ॲडिशन करूया. ओके, ॲडिंग इक्वेशन 2 and 3. ओके, ॲड करूया. ॲड केल्यावर 2y प्लस 2y मायनस 2y कॅन्सल होईल. 3 प्लस 2 5x इज इक्वल टू 19 प्लस 6 25 येईल.
x इज इक्वल टू 25/5 इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू येईल 5. आता पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1 ठेवूया. आपण सगळ्यात इझी इक्वेशन 1 आहे त्याच्यामुळं x मायनस वाय इज इक्वल टू 3. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. 5 मायनस वाय इज इक्वल टू 3 आलं. आता मायनस वाय हे 5 तिकडं नेऊया. 3 मायनस 5 येईल. मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 5 इज इक्वल टू -2. 3 मायनस 5 5मधून 3 मायनस होईल आणि मोठ्या नंबरचं साईन लागेल. दोन्हीकडचं मायनस मायनस साईन कॅन्सल होतील. वाय इज इक्वल टू 2. आपल्याला एक्स आणि वाय या दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे. देअरफॉर द नंबर्स आर 2, 5 अँड 2. ओके, दिस इज आवर ॲन्सर. ओके, आता एक्झाम्पल नंबर 2 बघूया आपण. आहे एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल 2मध्ये आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. हा त्याच्यामध्ये सांगितलं आहे आय एम अ रेक्टँगल. तर हा दिलेला रेक्टँगल आहे आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि वाय सांगितलेला आहे. ऑल्सो फाइंड द पेरिमीटर अँड द एरिया ऑफ दिस रेक्टँगल काढायला सांगितलं आहे. तर ॲट फर्स्ट आता आपल्याला रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया काढण्यासाठी रेक्टँगलचा लेंथ आणि ब्रेथ माहिती पाहिजे. तर कोणता पण एक रेक्टँगल आहे हा, तर याची लेंथ जर एल असेल आणि ब्रेथ जर बी असेल तर रेक्टँगलचा काय म्हणजे रेक्टँगलचा जे समोरच्या साईड्स असतात त्या नेहमी इक्वल असतात. ओके, रेक्टँगलच्या समोरच्या साईड्स इक्वल असतात. मग रेक्टँगलचा जो पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे तो काय आहे, 2 × L + B आहे. दिस इज द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल. आणि रेक्टँगलचा एरिया काय आहे, लेंथ × ब्रेथ. ओके, तर आता ॲट फर्स्ट आपल्याला रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेथ काढावी लागेल. तर रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेथ काढण्यासाठी आपल्याला ॲट फर्स्ट एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता इथं 2 इक्वेशन्स इक्वल करायचे आहेत हे लेंथचे. तर 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. ही पण लेंथ आहे आणि ही पण लेंथ आहे, त्याच्यामुळे हे इक्वल होतील. आणि ब्रेथ 2y इज इक्वल टू x + 4 ही झाली ब्रेथ. तर ह्या ब्रेथवरून एक इक्वेशन मिळेल आणि ह्या लेंथवरून आपल्याला एक इक्वेशन मिळेल. तर आपण ॲट फर्स्ट 2 इक्वेशन कॅल्क्युलेट करूया. तर वी हॅव पोझिट साईड आर इक्वल, देअरफॉर आपण हे 2 इक्वेशन करू शकतो. ओके, ॲट फर्स्ट मी हे घेते, हे सोपं आहे कॅल्क्युलेट करायला. देअरफॉर x + 4 इज इक्वल टू 2y. ओके, अँड आता हे सॉल्व करूया व्यवस्थित. हे 2y या साईडला आणूया. x - 2y, हे 2y या साईडला आणला आणि हे 4 इकडे नेले की ते मायनस होईल, -4. ओके, दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. लक्षात आलं का, हे 2y इकडे आणले की मायनस होईल आणि 4 तिकडे गेले की इक्वेशनच्या तिकडे गेल्यामुळं मायनस झालं. आता हे इक्वेशन नंबर 1 मिळालं आपल्याला. आता आपल्याला इक्वेशन नंबर आपण सेकंड बघूया. आता 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. आता हे आपण सॉल्व करूया. तर ऑल एक्स आणि वायच्या टर्म्स इकडे घेऊया आणि कॉन्स्टंटची टर्म पलीकडे देऊन टाकूया. ओके, 2x किंवा मग हे ह्या टर्म्स सगळ्या मोठ्या आहेत या साईडला घेऊया. 4x - y इज इक्वल टू 2x + y + 8. अगेन हे 2x आणि y मी इकडे घेते आणि 8 इथंच राहू देते. 4x - y, आता हे 2x इकडे येऊन मायनस होईल, -2x - y, हे y पण इकडे मायनस होईल, इज इक्वल टू 8. तिकडं फक्त 8 राहील. आता हे 4x - 2x, तर सारख्या सारख्या जे व्हेरिएबल आहेत त्यांचं सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन होईल. तर 4x - 2x ह्या दोघांचं आणि आता इथं -y इज इक्वल टू 8. आता 4x - 2x 2x येईल, -y काय येईल, -2y होईल, इज इक्वल टू 8 येईल. आता ह्या आलेल्या इक्वेशनला आपण 2ने डिवाईड करून घेऊया. ओके, तर 2ने डिवाईड केला तर काय येईल, इथं 2 / 2x
-2 डिवायडेड बाय 2 y इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 2 येईल. इथं 1 येईल. x मायनस y इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. तर फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन आपण सॉल्व करूया. तर आता इथं x आणि इथं पण x व्हेरिएबल आहे. आता इक्वेशन 1 आणि 2चं सबट्रॅक्शन केलं की आपल्याला y या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. ओके. तर सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन नंबर 2 दिस इज इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 2चे साईन चेंज होतील. तर -x इथं +y होईल आणि हे -4 होईल. ओके. तर हे +x -x कॅन्सल होईल. आता इथं -2y + y -2 + y -2y + y इज इक्वल टू -y येईल. साईन नेहमी मोठ्या नंबरचा लागतात. इथं -4 यांची सम होईल -8 येईल. मायनस प्लस होतो पण साईन दोन्ही पण नंबर मायनस असलं त्याला मायनस लागतं. तर -y इज इक्वल टू -8 आहे. तर y इज इक्वल टू 8 येईल. आता पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर 2 ठेवूया आपण. इक्वेशन नंबर 2 एकदम सिंपल आहे. पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 2. x मायनस y इज इक्वल टू 4 आहे. x मायनस 8 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू हे -8 तिकडे जाईल. 4 + 8 इज इक्वल टू 12 येईल. x इज इक्वल टू 12 येईल. तर आपल्याला x आणि y या दोन्ही व्हेरिएबल्सची व्हॅल्यू मिळाली आहे. तर आता आपण याच्यावरून लेंथ आणि ब्रेड कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. तर आता हे दोन्हीपैकी एक जरी काढलं तर आपल्याला लेंथ आणि ब्रेड मिळेल. पण आपला आन्सर करेक्ट आहे का तर आपण दोन्ही पण व्हॅल्यूमध्ये x आणि y ठेवून बघूया. ठीक आहे. x इज इक्वल टू 12 अँड y इज इक्वल टू 8. लेंथ ऑफ रेक्टँगल काढायची आहे आपल्याला. L लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L. L इज इक्वल टू कसं काढणार आता. एक तर 4x मायनस y इज इक्वल टू किती येतं बघा. आता 4x इज इक्वल टू 12 आहे आणि y इज इक्वल टू 8 आहे. तर 4 × 12 किती आलं. 48 आलं. -8 इज इक्वल टू 40. L इज इक्वल टू मला 40 मिळाली आहे. तुम्ही या इक्वेशनमध्ये 2x + y + 8 मध्ये पण तुम्ही ठेवून L काढू शकता. 2x + y + 8. तर ॲन्सर तुमचं 40 येईल. आपण कॅल्क्युलेट करून बघूया रफमध्ये. 2 × x इज इक्वल टू 12 आहे. y इज इक्वल टू आपलं 8 आहे +8. 2 × 12 24 + 8 24 + 16 इज इक्वल टू 40 येईल ॲन्सर. कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवल्यावर तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. आणि ब्रेड b इज इक्वल टू ब्रेड ऑफ रेक्टँगल b इज इक्वल टू काय आहे 2y इज इक्वल टू आता y इज इक्वल टू 8 आहे. 2 × y इज इक्वल टू 16 येईल. b इज इक्वल टू 16 आपली करेक्ट आहे का. आपण याच्यामध्ये ठेवूया x + 4 इज इक्वल टू x 12 आहे +4 इज इक्वल टू 16. हे सेकंड याच्यामध्ये ठेवल्यानंतर पण 16 आन्सर येतं. तर आपल्या L आणि लेंथ आणि ब्रेड करेक्ट आहेत. आता पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल. मग अशी सांगितला होता फॉर्म्युला. पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू 2 × L + b. ओके. तर 2 × L किती आहे 40 आहे आणि b इज इक्वल टू 16 आहे. 2 × 6 56 येईल. 2 × 56 6 × 12 5 × 10 112 येईल. ओके. पेरिमीटर आलं 112 युनिट. ओके आपलं. आणि आता एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L × b. L 40 × ब्रेड 16
640 square unit. This is our answers too. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फादर्स एज अँड आपल्याला हिज सन्स एज काढायची आहे. तर एजचे प्रॉब्लेम सोडवताना नेहमी आपण प्रेझेंट एज कधी पण कन्सिडर करायचं. आता इथं आपल्याला फाइंड देअर प्रेझेंट एजच सांगितलेलं आहे, पण कधी पण तुम्हाला जर तसं पण नाही सांगितलं, फाइंड देअर एजेस जरी सांगितलं तरी ॲट फर्स्ट आपण त्यांचे प्रेझेंट एजेसच कधी पण कन्सिडर करायचे. मग आपल्याला त्यांचे 2 वर्षापूर्वीचे किंवा पुढचे एजेस आपल्याला दिले जातात. ओके, तर ॲट फर्स्ट लेट फादर्स present age is X and son's present age is Y. ओके, आपण दोघांचे एजेस X आणि Y कन्सिडर केलेले आहेत प्रेझेंट एजेस. तर आता फर्स्ट कंडिशननुसार आपण 2 इक्वेशन्स बनवतो नेहमी. आता फर्स्ट कंडिशन काय आहे, सम ऑफ फादर्स एज अँड द ट्वाइस ऑफ एज ऑफ हिज सन. आता याच्या सनची एज आहे Y आणि त्याचं ट्वाइस 2Y होईल आणि फादरचं एज आहे X प्लस 2Y. तर आता आपली फर्स्ट कंडिशन मिळाली आहे, X प्लस 2Y इज इक्वल टू किती दिलं आहे, 70. ओके, बाय फर्स्ट कंडिशन. ओके, X प्लस 2Y इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 70. दिस इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, आता बाय द सेकंड कंडिशन, इफ वी डबल द एज ऑफ फादर. ओके, आता फादरची जर एज डबल केली तर किती येईल, 2x अँड ॲड टू इज एज ऑफ सन. आता सनच्या एजमध्ये ॲड केली मीन्स सनचं एज आहे Y. ओके, देन द सम इज 95. दिस इज आवर सेकंड कंडिशन. ओके, बाय द सेकंड कंडिशन. ओके, एकदम सिम्पल आहे एक्झाम्पल. बाय यूजिंग सेकंड कंडिशननुसार आपला फर्स्ट ऑफ ऑल फादर्स एज तर डबल करूया, प्लस त्याच्यामध्ये सन्सची एज मिक्स केली तर त्यांची सम किती आहे, 95. दॅट्स इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड आपण सॉल्व करूया. तर आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जर सॉल्व करायचे असेल तर आपल्याला त्यांचे कोएफिशियंट सेम करावे. तर आपण इक्वेशन नंबर फर्स्टला जर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन नंबर सेकंडमधून ते सबट्रॅक्ट केलं तर X हा व्हेरिएबल निघून जाईल, आपल्याला Y हा व्हेरिएबलमधला आन्सर मिळेल. तर करूया आपण तसं, किंवा मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 मल्टिप्लाय बाय X प्लस 2Y इज इक्वल टू 70 मल्टिप्लाय बाय 2. नेहमी ब्रॅकेट घ्यायचं मल्टिप्लाय करताना, कधी कधी आपलं फक्त एका टर्मला आपण मल्टिप्लाय केलं जातं गडबडमध्ये. 2x प्लस 4y इज इक्वल टू 148. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, सबट्रॅक्ट एक तर 2मधून आता हे इक्वेशन नंबर फर्स्ट किंवा आपण इक्वेशन नंबर 3 देऊया, नवीन इक्वेशन आलेलं आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. कोणत्या पण इक्वेशनमधून तू कोणतं पण इक्वेशन सबट्रॅक्ट करू शकता. मला इथे 140 मोठं दिसते त्याच्यामुळे मी इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करते ह्या इक्वेशनमधून नंबर सेकंड. आता इक्वेशनचे साईन चेंज करूया, ए सबट्रॅक्शन आहे त्याच्यामुळं. आता 2x कॅन्सल होईल, प्लस 2x मायनस 2x. आता 4y मायनस y 3y येईल इज इक्वल टू 140मधून 95 काढायचं आहे, 5 येईल, 1 कॅरी केला इथं 3 आलं, 13 मायनस 9 किती येईल, 4 येईल. ओके, y इज इक्वल टू 45 अपॉन हे 3 या साईडला येईल, 3 1 जा 3 3 5 जा 15. y इज इक्वल टू 15 येईल. पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर 1. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही कोणत्या पण इक्वेशनमध्ये ठेवू शकता. पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 1. मी इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवते. तर x प्लस 2 मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू 15 ठेवूया, 70 आलं. 2 मल्टिप्लाय बाय 15 30 येईल, x प्लस 30 इज इक्वल टू
70 आलं. x इज इक्वल टू 70 मायनस 30 इज इक्वल टू 7 मायनस 3 4 येईल. x इज इक्वल टू 40. तर x इज इक्वल टू 40 आलं आणि y इज इक्वल टू 15. तर फादर्स एज इज इक्वल टू 40 and son's age is equal to 15. Okay, this is our answer. ओके, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.